श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंग आणि सोने चोरी प्रकरणाची मोठी दहशत पसरली होती। या प्रकरणातील 9 आरोपींना पकडून 20 तोळे सोनं पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केले आहे। गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर आणि परिसरात 2016 ते 2017 जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या। मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत नेहमीप्रमाणे आरोपी सापडत नव्हते। श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या तपासासाठी 2 पथकं तयार केली होती। या पथकात पोलीस उपनिरीक्षक दळवे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कर्डिले, पोलीस नाईक अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, राहुल सोळुंके इत्यादी पोलीस घेऊन पथकं तयार केली होती। या पथकानं 2 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन 9 आरोपींना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडून जवळपास 20 तोळे सोनं देखील हस्तगत करण्यात आलं आहे। दरम्यान या कारवाईविषयी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी अधिक माहिती दिली। श्रीरामपूर शहरामध्ये जे काही चेन स्नॅचिंगचे गुन्हे 2016च्या एंडला आणि 2017 जानेवारीमध्ये घडले होते। या गुन्ह्यामध्ये गोपनीय माहिती काढली असता अशोकनगर या परिसरातील काही आरोपींनी हे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 5 गुन्ह्यातील 20 तोळे एवढा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। जवळपास 4 लाखाचा मुद्देमाल यामध्ये रिकवर करण्यास श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलेलं आहे आणि यापुढील तपास सुरू आहे। न्यूज रिपोर्टर गोविंद साळुंके, एसएन मीडिया, श्रीरामपूर।